पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कोणत्याही समाजाची प्रगती मी त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवरून त्याचं मूल्यांकन करतो। बाबा बाबा, मैं खेळायला जाऊ? हे बघ भीमबाळा, ही जागा आपल्यासाठी नवीन आहे। तुला इथलं काही माहित पण नाही, मग कुठं जाणार? ते बरोबर बोलतायत। आई, ते आपल्या मागे मैदान आहे ना, मी तिथं बघितलंय मुलांना खेळताना। जाऊ दे ना मला बाबा। ठीक आहे, जातो। पण जर बाहेर तुला कोणी तुझं नाव विचारलं, तू त्यांना काय सांगशील? जे नाव आहे तेच सांगणार, भीमराव सकपाळ। नाही, भीमराव अंबावडेकर। भीमराव अंबावडेकर, आजपासून हे नाव आहे माझं। भीमराव अंबावडेकर। त्यांना असं वाटतं सत्य लपवलं म्हणजे ते कोणाला समजत नाही। अरे हीच ते एक अशी गोष्ट आहे की ती लपू शकत नाही। अरे त्यांना किती बी चांगले कपडे घालू देत, किती बी साहेबासारखं राहू देत, पण त्यांना घरातून निघू देत। आपण त्यासनी आठवण करून देऊ ते काय आहेत आणि कोण आहे। बरोबर, तो आमची बरोबरी नाही करू शकत, समजला का तुम्हाला? ही एक गोष्ट लक्षात ठेव माझी। तर समदासनी हे सांगायचंय बाबा? हा, तुम्ही काय शिकवताय त्याला? घराबाहेर जे जग आहे ना, ते कळणं गरजेचं आहे। पण बाबा असं का करायचं? तुम्ही तर तुमच्या नावाच्या पुढे सकपाळच लावता ना, मग मला बी सकपाळच लावलं पाहिजे। त्याचं काय आहे, आपण आंबावडे गावचे राहणारे आहोत। आपल्या नावाबरोबर आपल्या गावाचं नाव पण मोठं झालं पाहिजे, हो ना? अच्छा, आता भीमराव अंबावडेकर बाहेर जात आहेत। दादा चल। नाही नाही, मी नाही येणार, आणि तसं पण मला तिथं कोण ओळखत बी नाही। वय वय, आनंदा एकदम बरोबर बोलतोय, नग जाऊस तू। गेलो तरच कोणाशी ओळखी होतील ना, मी तर चाललो बाबा। आडनाव बदलल्यामुळे आपली खरी ओळख पुसली जाणार नाही। रोपट जोवर लहान असतं ना, तोवर त्याच्या भोवती कुंपण घातलं पाहिजे, तरच एकदा मोठं झाल्यावर ते स्वतःच्या हिमतीवर उभं राहील। पकड पकड। आउट आहे ना। मी पण कसा आउट आहे? तो आपल्या संघामध्ये नाहीये, तो तर बाहेरचा आहे ना। कोण आहेस रे तू? भीमराव अंबावडेकर। अंबावडेकर? दादा 7 कप चहा द्या, आणि माझ्या भीमबाळाला 1 ग्लास दूध। या एवढ्या सजून सवरून चाललेल्या तुमच्या संध्यापैकी कोणता तरी या माणसाबाबत तुम्हाला माहिती आहे का? आपण त्यासनी आठवण करून देऊ ते काय आहेत आणि कोण आहे, समजलं का तुम्हाला? मला बी तुमच्या संग खेळायचं, मला बी घ्या ना। हा ये चल। नाही, तू आमच्या गावात नवीन आलायस ना? हा। आमासनी तुझ्या संग नाही खेळायचंय, आणि खबरदार इथून पुढे आमच्या चेंडूला हात लावशील तर। चल दे आमचा चेंडू, दे इकडं। आणि याची लायकी नाही आपल्या सोबत खेळायची, याच्यापासून समद्यानी लांबच राहा। वय वय, आम्हाला नाही खेळायचं तुझ्या संग।
तो बघ तिकडे. अरे अरे पण आता या गटारातून चेंडू कोण काढायला जाईल? अरे ऐक, काय? क्रिकेट खेळणार हो. तर मग ये. चला खेळूया. आम्ही तुला आमच्या संघ खेळायला घेऊ. काय मित्रांनो? वय वय नक्की खेळायला घेऊ. पर तुला आमचं एक काम करावं लागल. तुला तिथून तो चेंडू घेऊन यावं लागल. अरे खेळायचं तर चेंडू घेऊन यावा लागल. तुला ही अशी रोपटं लावायला आवडतात ना? वय. लक्षात ठेव बाळ, तुला जे आवडतं तेच तू कर. आणि ते करत असताना तुला अशी गोष्ट करावी वाटली जी तुला आवडत नाही तर ती सुद्धा कर, पण पूर्ण इमाने आणि इतबारे करत जा. बाबा, तुम्ही कधी कधी जे सांगता ना ते मला काही कळतच नाही. काही हरकत नाही बाळ. आयुष्यात कधी बी असा प्रसंग तुझ्या समोर येईल ना, तेव्हा बाबाने सांगितलेलं नेहमी तुझ्या लक्षात राहील आणि तुला मदत भी करील. इतका कसला विचार करतोय? खेळायचंय मग चेंडू घेऊन ये. वय वय, जातो जातो. मग जा लवकर. सापडला. नाही नाही नाही, आधी स्वच्छ पाण्यामध्ये धुवून काढ. धुतला चेंडू. अरे थांब, आता तुझ्या सादऱ्याने पुसून काढ. आजच पुसणार आहेस ना? आता एवढं समजा केलंस तर हे बी करून टाक. तेव्हाच तर खेळायला मज्जा येईल. फेकू. फेक फेक. चला चल रे. म्या बी येऊ ना. तू जिथं उभा आहेस ना तिथंच उभा राहा. आणि जेव्हा आमचा चेंडू गटरात जाईल ना तेव्हा आम्हाला काढून दे. अरे हा पण खेळायचा भागच आहे. वय ना? खेळायचा भाग आहे. चला चला. अरे ऐक, राग आला का? अरे पण गटरातलं चेंडू कोण काढील?
आम्हाला तुझ्यासोबत नाही खेळायचं आणि खबरदार इथून पुढे चेंडूला हात लावशील तर आम्ही तुला घेऊ आमच्या संघ खेळायला, पण तुला आमचे काम करावं लागल. तुला तिथून चेंडू आणावं लागल. तू जिथे उभा आहेस ना तिथंच उभा राहा आणि जेव्हा आमचा चेंडू त्या गटरात जाईल ना तेव्हा तू आम्हाला तो काढून देत जा. अरे आनंदा, बाळा, भीम, अरे हाय कुठं तुम्ही समधी जण? बाबा मी आलोच. बाळा कुठं आहे? येतोय तो. वय बाबा, आलो आलो. आज ती गई छान दिसताय. अरे चला आता, पहिल्याच दिवशी एवढा उशीर कराल तर मग रोज शाळेत शिकायला जायला किती उशीर कराल? चला चला चला. अहो, थांबा थांबा. आता काय झालं? पोरं काही रिकाम्या पोटी अभ्यास करतील काय? दुपारच्या सुट्टीत खाऊन घ्या आणि मन लावून अभ्यास करा. झालं एकदाच. हा निघूया आता. हा जाऊ. हा, चला. चला बाबा. बाबा थांबा थांबा. अरे आता काय बाबा? भीमाच्या आवडीचं मिरचीचं लोणचं बनवलंय. एवढं झणझणीत बनवलंय ना की तुला आजीचीच आठवण येईल. तिकडे तो अभ्यास करायला जाणार आहे, आजीची आठवण काढायला नाही. चला बाबा. चला 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 लवकर चला. मंजुळे, हा आतल्या खोलीत खाटेवर पारोशी कापड पडली ती काढून ठेव, धोब्याला द्यायचे जा. धोबी धोबी आलाय. धोबी कापड द्या, घाटावर चाललोय. कसं काय हा, मावशी? बरं आहे. धोबी धोबी कापड द्या. तुळसा, धोबीवाला आलाय, चल आपले कापड देऊया. चल. हा ओ काका, आमचे बी कपडे घेऊन जा की. लय कापड पडले धुवायची. नवीन आलाय का? वय भाऊ, नवीन आलोय. आजपासून आमचे बी कपडे घेऊन जा धुवायला. तुमच्या बाबतीत लई ऐकलंय म्या, आणि तुमची कापड म्या धुत नसतोय बघा. काय रे बाबा, तसा तू काय लय यांच्यापेक्षा मोठाच आहेस. यांच्यापेक्षा तर मोठाच आहे म्या, आणि यांच्यासारखा अजिबात नाही. यांची सावली पडू देत नाही कुणी. आणि ये तू कशाला मध्ये बोलतोय रे? चल रे. तुळसा, मंजुळा, जाऊ द्या, आपण धुऊया. चला या. नमस्कार. हो नमस्कार. मुख्याध्यापकांचं ऑफिस कुठे? मुलांना शाळेत घालायचंय. बरं या, मी तुम्हाला दाखवतो. धन्यवाद. या. गुरुजी, दाखला घेण्यासाठी कोणीतरी आलंय. पाठवा त्यांना. वय गुरुजी, तुम्ही आज जाऊ शकता. गुरुजी नमस्कार. मुलांना शाळेत दाखल करायचं होतं. याआधी ते महू कॅन्टोन्मेंट शाळेमध्ये शिकत होते. बर, महू कॅन्टोन्मेंट स्कूल मध्ये होते? हो.
या मुलांना शास्त्री गुरुजींकडे घेऊन जा. ते ठरवतील यांना कोणत्या इयत्तेमध्ये घालायचंय. होय गुरुजी. चला मुलांनो. जा जा जा. चला. या मुलांची नावं सांगा बरं. बाळाराम, आनंदराव, भीमराव. आणि आडनाव काय? अंबावडेकर. अंबावडेकर. हा. हे कुठल्या जातीत येतं? अरे भीम सोड. भीम सोड. अरे भीम सोड. भीम सोड. सोड भीम. नाही सोडणार मी त्याला. भीम सोड. तू इथं नाही बसू शकत. आम्ही इथं बसतो. नाही, या वर्गात मला गुरुजींनी बसायला सांगितलंय. मी नाही जाणार इथून. आम्हाला माहिती तू कोण आहेस. आम्ही नाही तुझ्या संग बसणार. गटरातून चेंडू काढणाऱ्या पोराला आम्ही नाही इथं बसू देणार. सोड. मी इथंच बसणार. मी इथंच शिकणार. नाही अरे सोडणार. भीम सोड. मी नाही सोडणार. सोड भीम. नाही सोडणार. अरे भीम सोड. सोड. सोडा. डोकं फिरलंय का रे तुझं? आणि तुझी एवढी हिम्मत, तू ह्या मुलांसोबत मारामारी करणार? चल निघ, आत्ताच्या आत्ता या वर्गामधून बाहेर जा. पण गुरुजी, मला तर याच वर्गामध्ये बसायला सांगितलं होतं. दाखला झालाय म्हणजे काय पूर्ण वर्गाला विकत घेतलंस का? मी सांगितलं ना. चला निघा बाहेर. पण गुरुजी, आम्ही बाहेर कसं शिकणार? इथून बाहेर निघायचं, बाहेर जाऊन आपलं बस्थान मांडायचं आणि तिकडे जाऊन शिकायचं. पण गुरुजी, सगळी मुलं तर आताच बसतात. मग आम्हीच का बाहेर बसायचं? उलट उत्तर देतोस, मला प्रश्न विचारतोस. चला निघा बाहेर. चल चला आपण जाऊया. चल. चला आपली आपली पुस्तकं काढा आणि अभ्यासाला बसा. भीम इकडे. चला बसा, सगळ्यांनी नीट बसा. दादा, काय लिहिलंय ते समजतच नाहीये. तुला समजतंय का? नाही, मला बी काही समजत नाही, पण आपण ऐकू तर शकतो ना. चल चल ऐकूयात. साही चोक किती झाले? 24. तर मुलांनो सांगा, 2 माणसं 2 तासामध्ये एका शेताची कापणी करतात, तर 4 माणसं 2 तासामध्ये किती शेताची कापणी करतील? गुरुजी, काहीच ऐकायला येत नाहीये. ए गप्प बस. गुरुजी, खरंच काहीच ऐकायला येत नाहीये. मला पण काही ऐकायला येत नाहीये. गप्प बसा. हा तर मुलांनो लिहून घ्या. गुरुजी, खरंच आम्हाला काहीच ऐकू येत नाहीये आणि काही समजत बी नाहीये. जेवढं ऐकायला येतं ना तेवढं खूप झालं. आणि शिकून काय मोठा बॅरिस्टर होणार आहेस का, जे तुला सगळं ऐकायला यायला हवं? तिथेच उभं राहायचं आणि तिथेच शिकायचं. समजला का? आम्हाला तुझ्यासोबत नाही खेळायचा आणि खबरदार पुढे इथून आमच्या चेंडूला हात लावलास तर.
गटारामधून बॉल काढणाऱ्या पोराला आम्ही तुला इथं बसू नाही देणार.